नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अगदी कोकणात मोठ्या संख्येनं पर्यटक आता दाखल होऊ लागलेले आहेत। अर्थात आजपासून सुट्टी सुरू झाली आहे आणि त्यामुळे पुढील 8 ते 10 दिवस कोकणातली ही पर्यटन स्थळं, विविध ठिकाणं पूर्णपणे गजबजून जाणार आहेत। आपल्या फॅमिलीसोबत अनेक जण मित्रमैत्रिणींसोबत सध्या मोठ्या प्रमाणात लोक कोकणात येत आहेत। मी हा पर्यटकांचा ग्रुप आहे, मला वाटतं मित्रमैत्रिणी फॅमिली सगळे आलेले आहेत, यांच्याशी मी आता बोलणार आहे। प्लॅन काय, कुठे कुठे फिरणार आहात नाताळचा? ॲक्च्युली आम्ही दरवर्षी इकडे येतो गणपतीपुळ्याला आणि आमचं दरवर्षी प्लॅन गोवा ट्रिप खूप असते आणि यावेळेला प्रत्येक वेळी आमची सुरुवात ही गणपतीपुळ्यापासूनच असते। तर पहिले आम्ही एन्जॉय केलं, आता दर्शन घेऊन पुढची ट्रिप आम्ही मालवणला जाणार आहोत। मालवणनंतर कोण कोण आलंय, म्हणजे कुणासोबत आहे? मित्र मैत्रिणी फॅमिली कोण आलंय? आम्ही ॲक्च्युली सर्व मित्र मैत्रिणी म्हणजे आमचं एकतर भाऊ बहिणीचं सगळं नातं आहे सगळं, त्यामुळे आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा नाताळच्या सुट्टीमुळे सगळे एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत। आता जस्ट पहिलाच ट्रिप आमचा याचा गणपतीपुळेचा आहे, आता याच्यानंतर आम्ही 3 दिवस मालवणसाठी जाणार आहेत। ओके, बरं, खाणं पिण्याचे नियोजन काय काय खायला आवडतं? म्हणजे प्रत्येकाची एक गोष्ट असते की आपण ज्या भागामध्ये जातो तिथं जाऊन काहीतरी खाणं पिणं याला पसंती असते। सांगा ना, बोला ना तुम्ही, काय खाणार आहे आता? आम्ही आता सुरमई खाणार आहेत, सुरमई थाळी आणि एक सोलकढी इकडची फेमस। किती दिवस फिरायचं प्लॅनिंग आहे? 4 दिवस। अच्छा, कुठे कुठे काय नियोजन केलंय? मालवण, अच्छा, म्हणजे साधारणपणे कोकणातले सगळे? कोकणातच सगळीकडे। अच्छा, ठीक आहे। दरवर्षी तुम्ही येता कोकणात? हो हो। अच्छा, तर हा मित्रमैत्रिणी कुटुंब नात्यातल्यांचा ग्रुप आहे आणि मला वाटतं त्यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी हा ग्रुप कोकणात फिरायला येतो 31st किंवा नाताळच्या सुट्टीनिमित्त आणि यांचे प्लॅन्स ठरलेले आहेत, मजा करतात, एन्जॉय करतात। पण एक गोष्ट आहे, कोकणात आल्यानंतर किंवा समुद्रामध्ये गेल्यानंतर इथल्या पाण्याचा अंदाज घेऊनच एन्जॉयमेंट जी आहे ती प्रत्येकाने करायची आहे, त्याबाबतची खबरदारी घ्यायची आहे आणि ज्या सूचना स्थानिकांकडून दिल्या जातात किंवा किनारपट्टी भागावरती जे फलक लावले जातात त्याकडे देखील लक्ष द्यायचं आणि त्यानुसारच मजा करायची आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी।